हॅलो ठीक. आत्ता जो सामना संपला त्या सामन्यामध्ये जो सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरतोय तो रोहन मिटे. रोहन मिटे आपण आपला सन्मान किताब घेण्यासाठी यायचा आहे व्यासपीठावर. वाघमारे सर, यस नक्कीच बैलगाडा क्षेत्रातली दिग्गज मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होऊ द्या. यस नक्की नक्की सर. आपण बैलगाडी सम्राट प्रसन्न सुर्वेजी दिलीप सरांकडून झाले. प्रसन्न सुर्वेजी, तुमचं मला कधी कधी आश्चर्य वाटतं की सन्मान आला किंवा काय आलं की प्रसन्न सुर्वेजी डुब्बो टाकतो दुसरीकडे. प्रसन्न सुर्वेजी, तुम्हाला मंचावर यायचं आहे प्लीज. प्रसन्न सुर्वेजी, भूपेंद्रजी आपण पण जायचं आहे. इथे बक्षीस आलं झेडपीएल संघाला. जर झिराडपाडा संघ या ठिकाणी विजयी होतोय तर झेडपीएल फायनल सम्राट प्रियांश अजय पेटारे यांच्याकडून 5,000 रुपये इतका घसघशीत इनाम झिराडपाडा संघाला असणार आहे. आणि फायनल सम्राट प्रसन्न सुर्वेजी यांच्या तर्फे लागलेलं बक्षीस सुशांत थळे यांना 500 रुपये. मी सुशांत थळेजी यांना विनंती करतो की 500 रुपयाचं इनाम घेण्यासाठी आपण इथे यायचं आहे. प्रसन्न सुर्वेजी यांच्याकडून हे बक्षीस या ठिकाणी लागते. दोन्ही फायनल सम्राट येत आहेत. एका बाजूला दिलीपजी तर दुसऱ्या बाजूला प्रसन्नजी. या बैलगाडी क्षेत्रामधली दोन्ही अतिशय दिग्गज नावं आहेत आणि दोन्ही आदरणीय नावं आहेत. आणि तिसरे अंकुर सर, तिसरे फायनल सम्राट इकडे बसलेले आहेत गुपचूप एकदम. आज ते थोड्या वेळाने मैदानात उतरतील. पहिले बघतील, ते निरीक्षण करणार आहेत आणि मग राखीव म्हणून ते पुढे येतील. अनिल जाधव सर, आपलं मंचावर मनापासून कौतुक आणि मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. आणि श्याम भाऊंचे बंधुराज रामभाऊ या मंचावर उपस्थित आहेत. आपलं फार मनापासून कौतुक या ठिकाणी करतोय. सामन्याला सुरुवात या ठिकाणी होते आणि सामन्याला सुरुवात झाल्यानंतर आमच्या महिला वर्गाचा सन्मान आम्ही करू. परंतु मी सुशांत थळे यांना विनंती करतो की 500 रुपयाचं बक्षीस प्रसन्न सुर्वेजी यांच्या माध्यमातून लागलंय ते घेण्यासाठी आपण यायचं आहे. ओव्हर टू अंकुर सर. हॅलो चेक. चालू सामन्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे. चालू सामन्यामध्ये डीएन रिसॉर्ट सातिर्जे हा संघ विजयी ठरल्यास त्या संघाकरता सन्माननीय जितेंद्रजी ठाकूर अर्थात संघाचे मालक यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सन्माननीय जितेंद्रजी ठाकूर यांच्याकरता. या ठिकाणी प्रसन्न सुर्वे साहेबांच्या माध्यमातून जे 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं सुंदर अशा पकडीसाठी ते सुपूर्द केलं जातंय सुशांत थळे याला. अभिनंदन सुशांत. रोहन मिठेला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. रोहन मिठे, आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. सामन्याला सुरुवात झाली. गुणांकन 1-1 आपण पाहतोय. चंदन सिंग, व्यासपीठावर सन्मान्य मिलिंदजी काटे, एक गुणवान खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. सन्मान्य मिलिंद काटे. मिलिंदजी काठे उत्कृष्ट क्रिकेटपटू, कबड्डीपटू आपल्या विभागातील. स्वागत आहे साहेब. मनीष सुतार, आपणाला विनंती की आपण काटे साहेबांचं स्वागत करायचं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण मिलिंदजी काठे यांना. अंकुरजी, तुम्ही जेवढं कौतुक केलं ते कौतुकास खरोखर पात्र आहेत आणि सामाजिक कार्यात सुद्धा ते अग्रेसर आहेत. आणि त्यांचं सामाजिक कार्य हे आपण पाहतोय की दर रविवारची दुपार जी आहे ते स्वतः दर रविवारी नॉनव्हेजचं जेवण घेऊन श्री समर्थकृपा वृद्धाम परहूर येते दरवर्षी येतात. आधी रोज येतात, दरवर्षी सॉरी रोज येत आहेत. मिलिंदजी, तुमचं खरंच कौतुक या ठिकाणी करेन. जे वंचित आहेत, ज्यांना घर असताना ते घरात राहत नाहीत, अशा व्यक्तींना जेवण घेऊन मिलिंदजी येत आहेत. थँक्यू सो मच मिलिंदजी, थँक्यू सो मच.
या ठिकाणी रोहन मेटे आलेला आहे. मागच्या सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची निवड झाली. मी या ठिकाणी सन्माननीय प्रसन्नजी सुर्वे यांना विनंती करतो की आपण रोहन मेटे याचं कौतुक करायचं आहे. व्यासपीठावर या ठिकाणी महिला शाखा प्रमुख मुर्शेद सन्मान्य सुनीता सावंतताई उपस्थित आहेत. मी सन्मान्य जागृताईंना विनंती करतो की आपण सुनीताताईंचं स्वागत करायचं आहे. चौथ्या सामन्यासाठी पहिला पुकार आहे श्री प्लंबिंग बोंबटकर पाडा विरुद्ध मेजवानी गोंधळ पाडा. तयारीत राहायचं आहे. श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा विरुद्ध मेजवानी गोंधळ पाडा. अंकुश सर, पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय की 3-4 म्हणजे एकमेकाला आजमावण्याचा पहिल्या काही मिनिटांमध्ये हा प्रकार सुरू आहे. दोन्ही संघांचा आजमावत आहेत. चला 3-4 तर 3-4 पुढे गेम चालला आहे. पण अजून काही मिनिटानंतर, अजून काही सेकंदानंतर खेळ जरा गरम होईल. कारण लाजवाब आयोजन आणि लाजवाब खेळ सर्व कबड्डीपटू आज खेळताना दिसत आहेत. नक्कीच वाघमारे सर, आपण पाहतोय हा कबड्डीचा थरार आहे, कबड्डीचा खेळ आहे. आपण नक्कीच बैलगाडीचा उल्लेख सातत्याने केला जातोय. आम्हाला अभिमान आहे बैलगाडी स्पर्धांचा सुद्धा. बैलगाडी जे चालक मालक असतील त्यांचाही अभिमान आहे. कारण शेतकरी राजासाठी शेतीची कामे आटोपल्यानंतर फार पूर्वीपासून एक मनोरंजनाचं साधन म्हणून सुरू झालेली ती कबड्डी बैलगाडी स्पर्धा आज जगाच्या नकाशावर मोठ्या दिमाखात झळकत आहे. मात्र नक्कीच आज ह्या कबड्डी स्पर्धेमध्ये ऑक्शन सोहळा झाला. त्या ऑक्शन सोहळ्याचे साक्षीदार आम्ही होतो. खरोखर संघ मालक त्या ठिकाणी उत्कंठा वर्धक त्यांची स्थिती एक आतुरलेले होते की माझ्या संघामध्ये दिग्गज खेळाडूची निवड झाली पाहिजे. मात्र त्या ठिकाणी थोडंसं लिमिटेशनसुद्धा होतं. असं असताना त्यांना दिलेली रक्कम ही राखून ठेवली आणि अंतिम क्षणी एक चांगले खेळाडू त्यांनी आपल्या संघामध्ये घेतले. मात्र कस कोणाचा लागतोय पाहायला मिळणार आहे. मान्यवरांसाठी या ठिकाणी नक्कीच वाघमारे सर बोलेन. आले मान्यवर मुशेत नगरी, आले मान्यवर मुशेत नगरी स्पर्धेला आली रंगत भारी. आले मान्यवर मुशेत नगरी स्पर्धेला आली रंगत भारी. जगदीश सावंत अन गावदेवी मुशेत, जगदीश सावंत अन गावदेवी मुशेत पुढे सरसावले करण्या स्वागत, पुढे सरसावले करण्या स्वागत. हे खूप लय भारी म्हटलं सर आपण. खरंच जगदीश सावंत सरांचं कौतुक जेवढं करू तेवढं कमीच आहे. पुढचं एक स्वागत आपण या ठिकाणी करतोय. मी मानसीताई यांना विनंती करतो. मानसीताई, आपण मनालीताई म्हात्रे यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. सामाजिक कार्यकर्त्या मनाली म्हात्रेजी यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. हॅलो, मनालीताई म्हात्रे, आपला सन्मान या ठिकाणी होतोय. वाघमारे सर, आपण पाहतोय आज या ठिकाणी ही स्पर्धा अतिशय जल्लोषाची ही स्पर्धा आहे. एक उंचीवर घेऊन जाणारी स्पर्धा आहे. मात्र याच्यामध्ये योगदान जगदीश सावंत गावदेवी मुशेत यांचं जरी असलं तरी अलिबाग रिवर्स पंचक्रोशी कमिटीचा मी वारंवार उल्लेख का करतोय, कारण सातत्याने एक महिनाभर मी त्यांच्या टचमध्ये आहे. खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी एक निस्वार्थी भावनेने एकत्र आलेली आहेत. कबड्डी खेळाला संजीवनी येण्यामध्ये, एक सुवर्णाचे दिवस येण्यामध्ये या कमिटीचा खरोखर एक सिंहाचा वाटा आहे. आणि त्या कमिटीच्या अनेक सदस्यांशी मी जेव्हा चर्चेला बसत असतो तेव्हा त्यांचा एकच उद्देश असतो की तळागाळातील हा आपला जो खेळाडू आहे, एक गरीब खेळाडू आहे, त्याला कुठेतरी एक उंचीचं स्थान मिळालं पाहिजे. अलिबाग रेवस पंचक्रोशीचं नाव या रायगड जिल्ह्यामध्ये टिकलं पाहिजे. आणि त्याचबरोबर कधीतरी आपल्या अलिबाग रेवस पंचक्रोशीचा खेळाडूसुद्धा प्रो कबड्डीमध्ये चमकला पाहिजे. आणि हे स्वप्न त्यांचं असल्यामुळे प्रत्येक सदस्य अगदी इतकी मेहनत घेतोय. मग त्या स्पर्धेकरताच नाही आहे,
तर मग त्या स्पर्धेचे नियम असतील, त्यांची संघटन असेल, त्याचबरोबर संघ मालक असतील, कर्णधार असतील, प्रत्येक गावचे आयोजक असतील, त्यांना व्यवस्थितरित्या समजावून सांगणं, त्यांना संघटित करणं, त्याचबरोबर कबड्डी खेळ जिवंत कसा राहील त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यासाठी गायडन्स करणं, अशा एक ना अनेक भूमिका अलिबाग रेवस पंचक्रोटी कमिटीचे सर्व मेंबर्स आणि त्याच्यामध्ये खास करून अध्यक्ष, कारण कुटुंब प्रमुख अतिशय फार महत्त्वाचा असतो, मोस्ट इम्पॉर्टंट. आणि म्हणून मनोहर पाटील हे अध्यक्ष खरोखर एक सर्वगुण संपन्न मितभाषी मात्र एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून मी अनेक वेळेला त्यांना कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. वाघमारे सर. नक्कीच अजित हरवडे सर, या संघटनेचं कौतुक करावं तेवढं थोडंसं. अंकुर सर, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही खरोखर तुमचे पॅनल जे आहे ना ते अप्रतिम कामगिरी करते आणि मला असं वाटतं की कुठली भूमिका त्याच्यामध्ये एक तो स्वार्थ नाही आहे, निस्वार्थ भावना. कबड्डी जपली पाहिजे, कबड्डी जगली पाहिजे आणि कबड्डीमध्ये शिस्त आहे. क्या बात आहे, जबरदस्त पकड या ठिकाणी पाहायला मिळते आहे. 5-5 अशी बरोबरी झालेली आहे सातेरी झिराडपाडा आणि दोन्ही संघांना बक्षीस लागलेलं आहे. एका बाजूला झिराडपाडा संघ जिंकला तर फायनल सम्राट भूपेंद्र पेटारे साहेब यांच्याकडून 5,000 रुपये, सॉरी ZPL फायनल सम्राट प्रियांश अजय पेटारे यांच्याकडून 5,000 रुपये बक्षीस आहे. चपळाई आणि ताकद ज्यांच्या अंगी ठाई, चपळाई आणि ताकद ज्यांच्या अंगी ठाई, तोच कबड्डीच्या मैदानात इतिहास रचून जाई, तोच कबड्डीच्या मैदानात इतिहास रचून जाई. आता जी रेड आपण पाहिली खरोखर त्याच्यासाठी मला नक्कीच म्हणावं असं वाटलं. वाघमारे सर. नक्कीच सर, अतिशय जबरदस्त चुरस या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपण योग्य शब्दांमध्ये हे कौतुक केलंय त्यासाठी आपण स्वतः कौतुकास पात्र आहात. कारण अजित हरवडे म्हटलं की एक कवी मनाचे समालोचक आणि ज्यांना अनेक पुरस्कार या ठिकाणी प्राप्त आहेत असे अजित हरवडेकर सर, ज्यांच्या लिखाणामध्ये ताकद आहे, ज्यांच्या ओळींमध्ये गंमत आहे, ज्यांच्या ओळींमध्ये भावार्थ आहे, असे सुप्रसिद्ध निवेदक अजित हरवडे सर. हॅलो. या ठिकाणी आपण मैदानाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी काही मान्यवर मंडळींचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये सन्माननीय नजीर उस्मान सय्यद यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय, सन्माननीय जगदीश सावंत आपल्याला विनंती करतो की आपण नजीर सय्यद यांचं स्वागत करायचं आहे. त्यांच्या समयेत व्यासपीठावर सन्माननीय मधुकर घरत हे सुद्धा उपस्थित आहेत. मधुकर घरत यांचं सुद्धा स्वागत मी जगदीश सावंत आपल्याला विनंती करतोय. मधुकर घरत अतिशय अल्प दरामध्ये कंपाऊंडसाठी जी जाळी असते ते जाळी देण्यामध्ये ज्यांचे आग्रही आहेत ते सन्माननीय मधुकर घरत. लकी ड्रॉ कुपन्स देणं सुरू झालेलं आहे. काही जणांनी आपलं भाग्य अजमावण्यासाठी लकी ड्रॉ काढायला सुरुवात झालेली आहे. मनीष सर, आपण मधुकर घरत यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय प्रसन्नजी सुर्वे, एक दानशूर व्यक्तिमत्व, फायनल सम्राट यांच्याकडून आयोजकांसाठी या स्पर्धेच्या निमित्ताने रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. जोरदार टाळ्या सन्माननीय प्रसन्नजी सुर्वे यांच्याकरता.
हॅलो, या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने जी पारितोषिकं ठेवलेली आहेत अक्षरशः पारितोषिकांचा वर्षाव आहे आणि त्याचा उल्लेख आता मी या ठिकाणी करतोय अंकुर सर. या ठिकाणी पुरुष गटासाठी असं मी म्हणतोय, याचा अर्थ लक्षात तुमच्या आलं असेल, उद्याचा अंतिम दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कारण उद्या आजच्या दिवसामध्ये पुरुष गटाचे सामने आहेत. उद्या पुरुष गटाचे आणि प्लस महिला गटाचे सुद्धा सामने उद्या आहेत. एक पर्वणी कबड्डी रसिकांसाठी आहे. त्यासाठी मी समस्त कबड्डी रसिकांना आत्ताच विनंती करतोय, उद्या आपल्याला डबल पर्वणी आहे, पुरुष गट आणि महिला गट. महिला गटाच्या सामन्यांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. मी सर्वांना विनंती करतोय, कृपया एकदा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी झाल्या पाहिजेत, कारण महिलांसाठी सुद्धा उद्या सामने ठेवण्यात आलेले आहेत. पुरुष गटाची बक्षिसं या ठिकाणी समोरच्या गॅलरीमध्ये जे बसलेले आहेत, मी या ठिकाणी विनंती करतोय, एक कटआउट आहे त्या ठिकाणी. आदरणीय सन्माननीय आमचे छोटम शेठ तिथे बसले जे गॅलरीमध्ये, त्यांनी कृपया थोडंसं जरा ते व्यवस्थित करायचं आहे. थँक्यू. या ठिकाणी पुरुष गटासाठी जी पारितोषिकं आहेत, हरवाडे सर थोडासा वेळ घेतो. दुसरा पुकार चौथ्या सामन्यासाठी श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा विरुद्ध मेजवानी गोंधळपाडा. आपले संघ जय्यत तयारीत ठेवायचे आहेत. श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा विरुद्ध मेजवानी गोंधळपाडा. सामना मध्यंतरासाठी थांबलाय. गुणफलक आपण पाहतोय, अंशुल आणि आयांश वॉरियर्स झिराडपाडा संघ 9 गुण आणि DN रिसॉर्ट सातिर्जे संघ 14 गुण. 5 गुणांची आघाडी सातिर्जे संघाच्या बाजूने पाहायला मिळते. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईलच. बक्षीस जे आहेत, पुरुष गट प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे, रोख रक्कम 60,000 रुपये. ते बक्षीस कैलासवासी सुशीला रघुनाथ सावंत यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती जागृती सावंत यांच्याकडून ते ठेवण्यात आलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 40,000 रुपये कैलासवासी रघुनाथ धोंडू सावंत स्मरणार्थ श्री जगदीश सावंत यांच्याकडून ते ठेवण्यात आलेलं आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये कैलासवासी श्रीनिवास बाळाराम भगत स्मरणार्थ श्री विराज श्रीनिवास भगत यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये कुमारी शिवाली मानसी नितीश राऊत यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. तसेच उत्कृष्ट खेळाडू करता रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक श्री उत्तम जयवंत राऊत यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. उत्कृष्ट चढाईसाठी रोख रक्कम 7,000 रुपयाचं पारितोषिक कुमारी ग्रीष्मा ममता रोहित चव्हाण यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. उत्कृष्ट पकडसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक कुमारी शिवाली मानसी नितीश राऊत यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. आणि पब्लिक हिरोसाठी रोख रक्कम 5,000 चे पारितोषिक श्री प्रदीप धर्मा दळवी यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांना मी आयोजकांच्या वतीने मनस्वी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या दानशूर वृत्तीस सलाम. तसेच पुरुष गटासाठी ज्या ट्रॉफीज अर्थात चषक ठेवण्यात आलेले आहेत, ते प्रथम क्रमांकाचा चषक श्री जगदीश रघुनाथ सावंत यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे. द्वितीय क्रमांकाचं चषक श्री प्रसन्न यशवंत सुर्वे यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. तृतीय क्रमांकाचं चषक श्री इलियास हफीज यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. आणि चतुर्थ क्रमांकाचं चषक श्री तेजस प्रदीप काटे यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. ही सर्व पारितोषिकं ही पुरुष गटासाठी होती. आता महिला गटासाठी पारितोषिकं पुढील प्रमाणे असणार आहेत. प्रथम क्रमांक पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये श्री राजेश मनोहर परब यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे. तसेच द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 7,000, तृतीय क्रमांक रोख रक्कम 5,000, चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 5,000. ही सर्व पारितोषिकं ही जीजा अक्षय जाधव यांच्याकडून ठेवण्यात आलेली आहेत. तसेच उत्कृष्ट खेळाडू महिलांसाठी प्रदीप मंडळ यांच्याकडून 5,000. उत्कृष्ट चढाई प्रदीप मंडळ यांच्याकडून 5,000. उत्कृष्ट पकड प्रदीप मंडळ यांच्याकडून
5,000 रुपये, तसेच पब्लिक हिरो श्री राजेंद्र प्रभाकर घरत यांच्याकडून 5,000 रुपये. आणि महिलांसाठी ज्या ट्रॉफीज ठेवण्यात आलेल्या आहेत ती प्रथम क्रमांकाचं चषक श्री उत्तम जयवंत राऊत यांच्याकडून, द्वितीय क्रमांकाचं चषक श्री प्रसन्न सुर्वे यांच्याकडून, तृतीय क्रमांकाचं चषक इलियास हाफिज यांच्याकडून, चतुर्थ क्रमांकाचं चषक तेजस काटे यांच्याकडून. आणि लकी ड्रॉसाठी जे वॉशिंग मशीन हे जे पारितोषिक ठेवलेलं आहे ते जगदीश रघुनाथ सावंत यांच्याकडून. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांसाठी मी विनंती करतोय सर्वांना एकदा जोरदार टाळ्या या सर्व बक्षीस देणाऱ्या दानशूर व्यक्तिमत्वांसाठी होऊ द्या. धन्यवाद. अंकुर सर. रुपेश डाकी सर. तर या वाऱ्यानं मावलणारी जात ही आमची नव्हे, तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे. तर आता मात्र घणाघाती हल्ले पाहायला मिळतील. बघावं आणि बघतच राहावं आणि आयोजकांच्या प्रेमात पडावं असं दृष्ट लागावं असं आयोजन पाहायला मिळतोय. माझं सुद्धा भाग्य आहे की मोठा प्लॅटफॉर्म आज तुमच्या माध्यमातून मला मिळालेला आहे. तर बघूया मैदानामधलं गजबजलंय. रसिकांनी खच भरलेली ही क्रीडा नगरी सज्ज झाली आहे. तर कोण होणार विजयाचा शंखनाद, आज या मैदानावर कोण करणार पाहणं रंजक ठरेल. तर विश्व विजयाचे गीत गरजू दे ओठी, उठ रे मराठ्या पेटू दे रक्त मराठी. हितार्थ मडवी यशस्वी झालाय जबरदस्त टू टच. त्याला प्रत्युत्तर देणार चंदन सिंग नावाचा वादल. 4 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू, खोलवर चढाईचा माणस. परंतु समोर कोणताही संघ असू द्या आपल्यामध्ये धमक असणं गरजेचं आहे. प्रयत्न छान. बोनस प्लस पॉइंट. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतील दात ही मरड्यांची जात आहे. काय खोलवर चढाई हो. चंदन सिंग मैदानात चमकलाय. ओहो मध्य रेषा भेदणार तोपर्यंत क्षेत्ररक्षण झालंय. जबरदस्त आणि वादली केली मैदानात पाहायला मिळते आहे. निखिल चव्हाण, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. घणाघाती हल्ले चढवू शकतोय हा खेळाडू अनुभवाच्या जोरावर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. तर अंधाराला भीत नाही आभाळाची साथ आहे. मोडेन पण वाकणार नाही कबड्डीवाल्यांची जात आहे. चढाईसाठी पुनश्च एकदा मैदानात दाखल होतो 1 नंबरची जर्सी परिधान केलेला सुयोग पाटील. त्याला प्रत्युत्तर 5 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू चढाई करेल मैदानात. शरीरयष्टीने सडपातल बांधाय परंतु आपल्या संघ मालकासाठी रक्ताचं पाणी करेल का. प्रसाद मोकल. झिराडपाडा 11 सातीरचे 18. 7 गुणांची आघाडी. मोडून काढेल का हा संघ. अजून वेळ बाकी है, अजून खेल बाकी है. अभी तो झाकी है, पुरा खेल बाकी है. अरे यूट्यूबच्या माध्यमातून आपले घरचे सुद्धा आपणास पाहतायत. आपले आवडीचे व्यक्तिमत्व सुद्धा तुम्हाला पाहतायत. मेहनत घ्यावी लागेल. अकरा 18
निघालाय चंदन सिंग, एक बलदंड शर्यष्टीचा खेळाडू. थांबवलं जाईल का? प्रत्येकाचं लक्ष लागलंय. उभा ठाकला आणि चंदन सिंग याचा वारू रोखला गेलाय. काय म्हणावं या केलीला. एक बलदंड श्रेष्ठीला थांबवले, याला म्हणतात टीमवर्क. संघ मालक सुद्धा संघावर खुश असतील. होईल बक्षिसांची खैरात सुद्धा होईल, कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. हो, मेहनत घ्यावीच लागेल. आयोजनाच्या बाबतीत या विभागाचा कोणी हात पकडू शकत नाही. हो, नाद केला पण वाया नाही गेला असं म्हणावं लागेल. काय आयोजन आहे. यश यश संपादन करत असताना पाठी राख्यांच्या डोल्यातून गंगा जमुना वाहिले असतील. हो, मध्य रेषा भेदणार फक्त इंचाचा फरक जाणवला आणि आता मात्र बुचकुल्यात पडतोय तो सातीरचे संघ. झिराडपाडा संघ 12, सातीरचे 19. काही शक्य आहे मैदानात. शेवटच्या विसल पर्यंत स्वतःला कमी समजू नका. मेहनत घ्यावी लागेल. एका चढाई 7+2 9 गुण मिळू शकतात. ही कबड्डी आहे. अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन. खरोखर प्रो कबड्डी सारखं माहोल इथे झालेला आहे आणि खेळाडूंचे भाग्य आहे. खेळाडूंना मी तुम्हाला नक्की सांगेन, याची जाण ठेवणं गरजेचं आहे. एवढा मोठा प्लॅटफॉर्म आज तुम्हाला मिळतो, याच्यासारखं आनंद नाही मित्रांनो. आज अनेक ठिकाणी पंचक्रोशीमध्ये कबड्डी स्पर्धा होत आहेत, परंतु या स्पर्धेचं आयोजन नियोजन दृष्ट्या लागावं असं आहे. स्वागत आहे. सन्माननीय शिवसेना विभाग प्रमुख आवास श्री जगदीशजी रघुनाथ सावंत साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली यशाकडे वाटचाल करते हा कबड्डीचा थरार. रसिकांचं लक्ष लागलं. ही आघाडी मोडून काढू शकेल झिराडपाडा संघ. फक्त एक मल्टिपल गुणांची आवश्यकता आहे. अजून 4 मिनिटं बाकी आहे. अरे एका मिनिटात इतिहास घडू शकतोय. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिल लड़े, उन पे है धिक्कार. अरे उन पे है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार है, असल अधिकार है अपना. अपनों के खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. पुनश्च एकदा संधी आहे. 4 एक बोनस पॉइंट ऑफ आहे आणि काही क्षेत्ररक्षण दिशा दर्शक चंदन सिंग याला थांबवण्यात यश आलेलं आहे. काय म्हणावं, जबरदस्त. सौरभ पाटील वादली खेळी मैदानात. रसिक वर्ग तुझ्यावर खुश झालेत. काय टीमवर्क आहे झिराडपाडा संघ. अरे पिचकारीच्या बंदुकीने शिकार होत नाही आणि मैदानावर पासाची आघाडी जास्त होत नाही. हो, होईल. कॅल्क्युलेशन बिघडेल आणि हा जो कॅल्क्युलेशन पाहताय 13-19 बदलायला वेळ लागणार नाही, कारण ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. शेवटचे 3 मिनिटं. आता मात्र वेग धारण करावा लागेल. एक महत्वाची चढाई यशाकडे जाईल आणि गेली आहे. होईल सामना चुरशीचा. नाद 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 कबड्डीचा मित्र. 15-19 सुवर्ण संधी सोडू नका. येऊन जाऊ द्या सामना समसमान गुणांवर. चुकीला माफी नसेल झिराडपाडा. कमालीचा संघर्ष आहे. जागू दे तुझ्यातील आत्मशक्ती.
आणि होऊन दाखवूया जगाला धडाकेबाज. नाम मात्र 4 गुणांची आघाडी आहे. अजून वेल बाकी है, क्योंकि एक खेल नहीं बच्चों का, यहाँ पर दम निकलता है अच्छो अच्छो का. आपण उंटावरून शेल्या कळतोय, मैदानात जाऊन बघा, भयानक परिस्थिती आहे. मेहनतीशिवाय पर्याय नाही. निघाला यशाला शॉर्टकट नाही, आणि हाच तो तारणहार ठरेल. संजीवनी घेऊन येईल संघासाठी. माझ्यासाठी धाव बजरंगी असा होणार मैदानात. माघार आहे, शेवटची 2 मिनिटं. वेग धारण करतोय. वेल काढू धोरण निश्चितच सातिर्जे संघाकडून, परंतु झिराडपाडा संघ अजून वेल गेली नाहीये. मेहनत घेतली तर मैदानात वादळ निर्माण आपण करू शकताय. यशाचं शिखर आपण गाठू शकताय आणि विजयाचा गुल्हाल सुद्धा उधळू शकताय. फक्त मेहनत आहे. निर्णयात्मक चढाईची गरज आता मात्र आली रे आली. थर्ड रेड आली. ही सुवर्ण संधी असेल. 15-19 आणि मग गरमिट्टी कोपरा रक्षकांनी रेडरला हुकी चूक करू दिलं नाही. शेवटचा मिनिट बाकी आणि गुणफलक बदललाय. लाजवाब सामना. 17-19 काही शक्य आहे. समोरच्या प्रांगणात फक्त 2 खेळाडू. होईल होईल मनासारखा खेळ होईल. मी म्हटलं की मैदान गाजवायला वेळ लागत नाही, आणि होत्याचं नव्हतं, कॅल्क्युलेशन बिघडलंय. बघा बघा, टाल्या 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 होऊन जाऊ द्या, गजर होऊन जाऊ द्या. कमाल झाली या मैदानात. आणि विसल होतीये. नाम मात्र होत्याचं नव्हतं मैदानात झालं, आणि 1 गुणाने झिराडपाडा संघ विजयाचा गुल्हाल उधळतोय. टाळ्यांचा गजर.